नमस्कार मैत्रिणींनो, यशदा फॅशन इन्स्टिट्यूटमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 4 टक्स ब्लाऊजचं कटिंग शिकणार आहोत. म्हणजेच त्याचं मार्किंग करायचं आणि त्याचे फिक्स पेपर पॅटर्न किंवा तुम्ही तुमच्या साईजचा फर्मा कशा पद्धतीने काढू शकता हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत. आधी आपण 4 टक्स ब्लाऊज शिकला होता, परंतु त्यामध्ये आपण खालच्या साईडला अशी क्रॉस पट्टी नव्हती लावलेली. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण खाली क्रॉस पट्टी म्हणजेच बेल्ट अशा पद्धतीचा कटोरी ब्लाऊजमध्ये जसा खाली क्रॉस पट्टी असते तशी क्रॉस पट्टी पण आपण 4 टक्स ब्लाऊजमध्ये करू शकतो आणि ते कसं करायचं हे पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत. तर या ठिकाणी अशा पद्धतीनं हा 34 हा 34 साईजचा फर्मा आहे. तर हा फर्मा मी बनवलेला आहे आणि असाच फर्मा तुम्ही सुद्धा बनवू शकता तुमच्या साईजमध्ये. मी इथं 34 साईज घेत आहे. तुम्ही तुमची जी साईज आहे 36, 38 तुम्ही तुमच्या साईज म्हणजेच तुम्ही तुमच्या अंगावरचं माप घेऊन ठेवायचं आहे. अंगावरचं माप कसं घ्यायचं याच्यावरती पण आपण व्हिडिओ बनवलेला आहे. त्याची लिंक पण मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देते आणि अगोदरचा जो 4 टक्स ब्लाऊज आपण शिवला होता त्याची पण मी लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये देते. मास्टरी क्लासची पण प्लेलिस्ट मी बनवलेली आहे, त्याची पण मी लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये देते. त्यामुळे म्हणजेच डिस्क्रिप्शन एकदा नक्की चेक करा. तर अशा पद्धतीनं मी इथं पॅटर्न फिक्स फर्मे बनवून ठेवलेले आहे. तर तुम्ही सुद्धा तुमच्या साईजमध्ये असे फिक्स पॅटर्न बनवून प्रत्येक वेळेस तुम्हाला मार्किंग करायची गरज लागणार नाही. हे फर्मे वापरले की डायरेक्ट तुमचं कटिंग होऊन जाणार आहे. तर हे जे फर्मे आहेत तर ते कसे बनवायचे हे आज आपण शिकणार आहोत. मी इथं 34 साईज घेतलेली आहे आणि 34 साईज चार्टनुसार मी इथं सगळे 34चे माप वापरलेली आहेत आणि त्या मापांवरूनच आपण 34 साईजचा फर्मा तयार करणार आहोत. तर तुम्ही सुद्धा माझ्यासोबत मार्किंग केलं तरी चालेल. तुमची साईज कोणतीही असू द्या, मी साईजनुसार काय काय बदल करायचे हे सगळं काही सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ नीट आणि व्यवस्थित मनापासून बघा आणि त्याप्रमाणे मार्किंग करा. तुमचा सुद्धा एकदम परफेक्ट असा फर्मा निघणार आहे याची मी खात्री देते तुम्हाला. बघा, मार्किंग करण्यासाठी आपल्याकडे एवढ्या मापांची गरज आहे. तर बघा, छाती, कंबर, ब्लाऊजची उंची, फुल शोल्डर, शोल्डर टू अपेक्स, अपेक्स टू अपेक्स, शोल्डर ते लोअर चेस्ट आणि स्लीवची लेंथ आणि तिथला राऊंड, एवढी सगळी मापं तुम्हाला लागणार आहेत. आता बघा, ज्यांना अपेक्स म्हणजे काय माहिती नाही तर त्यांच्यासाठी बघा, अपेक्स म्हणजे आपल्या छातीचा जो सेंटर पॉईंट असतो तर तो पॉईंट त्याला आपण अपेक्स पॉईंट म्हणतो. त्या पॉईंट म्हणजे शोल्डरपासून, शोल्डरच्या सेंटरपासून ते अपेक्सपर्यंतचं माप म्हणजेच तुमचं अपेक्स, शोल्डर ते अपेक्सचं मार्किंग बघा अशा पद्धतीनं. आणि शोल्डर ते लोअर चेस्ट म्हणजेच बघा, ज्यावेळेस आपल्याला क्रॉस पट्टीचा ब्लाऊज शिवायचा असतो तर त्यावेळेस आपल्याला लोअर चेस्टचं पण मार्किंग पाहिजे असतं. म्हणजे बरोबर आपली क्रॉस पट्टी जी आहे ते बरोबर लोअर चेस्टपर्यंत येते. तर पूर्ण चेस्ट कव्हर करून तुम्हाला टेप जो आहे तर तो पूर्ण लोअर चेस्टपर्यंत न्यायचा आहे तिथंपर्यंत आणि ते मोजायचं तुम्हाला किती येते. तर ते तुमचं झालं शोल्डर ते लोअर चेस्टचं माप. आणि अशाच पद्धतीनं ही सगळी मापं तुम्हाला मी अंगावरचं बॉडी मेजरमेंट कसं घ्यायचं यामध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये शिकवलेलं आहे. तर त्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की शोल्डर ते अपेक्सचं कसं घ्यायचं, शोल्डर ते लोअर चेस्ट कसं घ्यायचं हे सगळं. तर आता अशा पद्धतीनं तुम्हाला सगळी मापं लिहून घ्यायची आहेत समोर आणि मी सांगते त्याप्रमाणे तुम्हाला मार्किंग करायला सुरुवात करायची. तर बघा, आता मार्किंग करण्यासाठी मी इथे एक कोरं पेज घेतलेलं आहे आणि बघा या पेजवरती मी एक साईडला वरच्या बाजूने एक लाईन ओढून घेतलेली आहे, एक सरळ लाईन ओढून घेतली आहे. तर तुम्हाला तर माहितीच आहे की ज्यावेळेस आपला डीप नेक असतो तर त्यावेळेस आपण शोल्डर मायनस करतो आणि शोल्डर मायनस केल्यामुळे आपले शोल्डर खाली उतरत नाही आणि आपला गळा जो आहे तर तो पण टाईट बसतो. त्यामुळे आपण शोल्डर मायनस करतो आणि तो कसा करायचा तर त्याच्यासाठी हे सगळे चार्ट आहेत आणि हे सगळे चार्ट खूप सारे आहेत. तुमच्या शोल्डरनुसार हे चार्ट पण बदलत जातात. जर तुम्हाला तुमच्या शोल्डरनुसार हे चार्ट पाहिजे असतील तर त्याचे फोटो काढून मी टाकलेला आहे पोस्टमध्ये आणि हे चार्ट कसे वाचायचे ह्याच्यावरती पण मी डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे. त्यामुळे बघा, मी इथं 2.5 इंचाचे शोल्डर आहे म्हणून मी इथं 2.5 इंचाचाच चार्ट साईडला काढलेला आहे. आणि त्याच्यानंतर मला इथं गळ्याची उंची चेक करायची आहे. तर इथं गळ्याची उंची आहे माझी 6 ते 6.5, 5.5, 6 किंवा 6.25 पर्यंत मी घेऊ शकते. तर 1.5 इंच आपलं शोल्डर मायनस होते. आणि पाठीमागच्या गळ्याचा पण आकार मी या ठिकाणी गोलच घेतलेला आहे. तुम्ही नंतर त्याचा शेप पण चेंज करू शकता. तर बघा, पाठीमागच्या गळ्याची उंची या ठिकाणी मी 9 ते 10.75 कितीही ठेवू शकते. तर त्यासाठी बघा इथं गोल गळा असंच तुम्हाला सरळ चेक करायचे. बघा, वरच्या साईडला 9 येते म्हणून माझं वजा होते आहे वजा 3 इंच. तर अशा पद्धतीनं पाठीमागच्या गळ्याचं पण मी चेक केलेलं आहे. तर माझं मायनस होत आहे 3 इंच. जर तुम्हाला इथे काही मायनस शोल्डर मायनस चार्ट बघत असताना प्रॉब्लेम येत असेल किंवा या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजलं नसेल तर याच्यावरती मी एक सविस्तर डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे. तिथून तुम्ही हे सगळे चार्ट लिहून पण घेऊ शकता आणि ते कसे वाचायचे हे पण तुम्हाला समजेल. आता हे तर बघा, इथं पेपरवरती सगळ्यात आधी वरच्या बाजूला मी एक लाईन ओढून घेतली आहे सरळ आणि लाईन ओढल्याच्या नंतर सगळ्यात आधी मी उंचीचं मार्किंग करते. बघा, माझी उंची या ठिकाणी आहे 15 इंच, 15.25. तर मी इथं 16.25 वरती मार्किंग केले. म्हणजेच काय केले, उंचीमध्ये 1 इंच वाढवून घेतले.
जेवढी उंची आहे त्यामध्ये 1 इंच वाढवून मी इथं मार्किंग केले. आता आपल्याला आपल्या फुल शोल्डरचं अर्ध करायचं आहे. बघा या ठिकाणी 14.5 फुल शोल्डर आहे म्हणून मी त्याचं अर्ध केलं, तर 7.25 इंचाचं मार्किंग मी या ठिकाणी केलेलं आहे. त्याच्यानंतर 2.5 इंचाची शोल्डर आणि 1 इंच डाऊन मार्किंग, हे तर सगळ्या साईजसाठी फिक्स आहे. 2.5 इंच आणि 1 इंच डाऊन मार्किंग. आता हे दोन मार्किंगला आपल्याला एक क्रॉस लाईन ओढून घ्यायची. तर आता त्याच्यानंतर आपल्याला इथं मुंड्याचं मार्किंग करायचं आहे. तर मुंड्याचं मार्किंग करण्यासाठी आपण हा चार्ट बनवलेला आहे. त्या चार्टमध्ये आपण प्रत्येकाच्या साईजनुसार म्हणजे छातीनुसार वेगवेगळ्या मुंड्याचं मार्किंग असते. तर ते तुमच्या छातीनुसार किती आहे तर त्याच्यासाठी आपण एक खास साईज चार्ट बनवलेला आहे. तर बघा मी अशा पद्धतीनं आपले माझे सगळे जे ब्लाऊजचे जे चार्ट आहेत तर ते मी अशा पद्धतीनं फाईलमध्ये एका ठिकाणी साठवून ठेवलेले आहेत. ज्या वेळेस तर हे संपूर्ण ब्लाऊज मास्टर फॅशन डिझायनिंगच्या कोर्समध्ये जेवढे काही चार्ट असतात तर ते सगळे मी अशा पद्धतीनं लिहून ठेवून एका फाईलमध्ये ठेवलेले आहेत साईडला. तर आता 4 टक्स ब्लाऊजसाठी जेवढे चार्ट लागतात ते मी साईडला काढून घेतलेले आहेत. आणि आता बघा या ठिकाणी 34 आहे म्हणून 6 इंचाच्या वर एक लाईन एवढे आपल्याला मुंडा घ्यायचा आहे. तर मी या ठिकाणी 6 इंचाच्या वर एक लाईन एवढं मार्किंग करून घेतलं आहे. 34 छाती असल्यामुळं मी इथं 6 इंचाच्या वर एक लाईन एवढं मार्किंग केले. आता तिथं एक लाईन ओढून घेतली. आता आपल्याला काय करायचं आहे, इथं छाती भागिले 4 करायचं आहे, कारण आपला हा डीप नेक आहे आणि इथं आपण पाठीमागच्या भागाचं आधी मार्किंग करत आहोत, पुढच्या भागाचं नाही. त्यामुळे इथं आपल्याला डायरेक्ट छाती भागिले 4 करायचं आहे. 34 भागिले 4. तर जेवढं उत्तर येते तेवढं या ठिकाणी आपल्याला बघा 8.5 आलेलं आहे. तर तेवढंच मी इथं मार्किंग केले. आणि तिथून पुढे 1.5 इंचाचं शिलाई मार्जिन. तर शिलाई मार्जिनमध्ये तुम्ही अर्धा इंच वाढवू पण शकता आणि कमी पण करू शकता. म्हणजेच 1 इंच, 1.5-2 इंच तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता. आता खाली कंबरेचं पण मार्किंग मी कंबर भागिले 4 केलेलं आहे. तर बघा या ठिकाणी जेवढी तुमची कंबर आहे तर त्याचं तुम्हाला कंबर भागिले 4 करायचं आहे. आणि तिथून पुढे 1.5 इंचाचं शिलाई मार्जिन असं मार्किंग केल्याच्या नंतर आपल्याला हे दोन्हीही फिटिंगच्या साईड आहेत दोन्ही, तर त्या जोडून घ्यायच्या आहेत. तर आता त्याच्यानंतर आपल्याला इथं मुंड्याचा आकार द्यायचा आहे. बघा मुंड्याचा आकार देण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला शोल्डर मायनस करावे लागते. तर मग फुल शोल्डर आहे 14.5, तर त्याच्यातून मी पूर्ण 3 इंच वजा करते, कारण आपला पाठीमागचा भाग आहे आणि आपलं -3 होते. तर 14.5मधनं त्याचा परत मी अर्ध केलेला आहे. अर्धा असा टेप फोल्ड केल्याच्या नंतर किती आले बघा या ठिकाणी ही जी आपली क्रॉस लाईन आलेली आहे, क्रॉस लाईन त्याच्यावरती आपल्याला मार्किंग करायचं आहे. तर 5.75 वरती मी इथं असा टेप धरला आहे आणि बरोबर खालच्या साईडला पण मी तेवढंच मार्किंग करत आहे 5.75. आणि तिथं मी अशी एक लाईन ओढून घेणार आहे सरळ. आता ही झालेली लाईन ओढून झालेली आहे आपली कंप्लीट. तर त्याच्यानंतर इथं आपण क्रॉस मार्किंग करणार आहोत. क्रॉस मार्किंगसाठी मी इथं 1 इंच मार्किंग केलेलं आहे, कारण आपली छाती जर तुमची छाती 40 इंचाच्या आत असेल तर तुम्हाला इथं 1 इंचावर मार्किंग करायचं आहे. तर बघा ज्यावेळेस आपला डीप नेक असतो तर त्यावेळेस आपण वरच्या साईडनं पण मायनस करतो. तर बघा हे जे आपण मायनस केलेलं आहे आणि इथं अंतर आपलं किती आहे तर ते चेक करायचं आहे. तर बघा या ठिकाणी माझं अर्धा इंचाच्या वर एक लाईन आहे, तर मी सेम तेवढंच मार्किंग ह्या साईडला पण करणार आहे. तुमचं जेवढं आहे तेवढं तुम्हाला चेक करायचं आहे. सेम तिथं सरळ लाईन ओढून घ्यायची आहे पूर्ण. आणि त्याच्यानंतर आपल्याला गळ्याची उंचीचं मार्किंग करायचं आहे. तर बघा गळा आपला ह्या जी छातीची लाईन आहे त्याच्यापेक्षा खालीच आहे, म्हणजेच आपल्याला आणखी वरून अर्धा इंच मायनस करावं लागेल, जेणेकरून आपली शोल्डर जी आहे तर ती पण उतरणार नाही गळ्यामध्ये, पाठीमागच्या बाजूला कुठं क्रीज पण येणार नाही. मी आणखी अर्धा इंचावरती मार्किंग करून खाली एक लाईन ओढून घेतली. आता त्याच्यानंतर आपण शोल्डरचं मार्किंग करणार आहोत. तर 2.5 इंच शोल्डर आहे, तर मी इथं 3 इंचावरती मार्किंग केले. ते मी मुंड्याच्या बाजूनं मोजलेलं आहे आतल्या बाजूला. आता तिथून पुढे आता हे गळ्याचं ते मार्किंग जे आहे गळ्याचं खालच्या साईडला, तर ते सगळं मार्किंग आपण पुढच्या भागाचं मार्किंग झाल्यानंतर बघणार आहोत. आता आपण पुढच्या भागाचं मार्किंग करूयात. तर त्याच्यासाठी मी सगळ्यात आधी एक लाईन ओढून घेतली आहे आणि सेम त्याच पद्धतीनं फुल शोल्डरचं अर्ध म्हणजे 7.25 वरती मी इथं मार्किंग केले. फुल शोल्डर आहे 14.5, त्याचा अर्ध. त्याच्यानंतर इथं 2.5 इंचाचं मार्किंग केले आणि इथून खाली 1 इंचाचं मार्किंग केले. आणि हे मार्किंग पण सगळ्या साईजसाठी फिक्स आहे. 1 इंच आणि 2.5 इंच तुमची कितीही साईज असू द्या, त्यांनी सगळ्यांनी इथं 2.5 आणि 1 इंच मार्किंग करायचं आहे. आता त्याच्यानंतर आपल्याला मुंडा टाकायचा आहे. तर जेवढा पाठीमागच्या भागात मुंडा टाकला होता सेम तेवढाच मुंडा आपल्याला इथं पण टाकायचा आहे, कारण हा आपला डीप नेकच आहे. तर बघा इथं 6 इंचाच्या वर मुंडा आहे, तर ते मी तेवढाच सेम जेवढा पाठीमागं टाकला होता तेवढाच मी इथं पण टाकून घेते आणि इथं एक लाईन ओढून घेते. तर मी इथं 6 इंचाच्या वर एक लाईन एवढं मार्किंग करून लाईन ओढून घेतलेली आहे. आता आपण इथं मुंड्याचा आकार देऊन घेऊयात. तर सगळ्यात आधी आपण छातीचं मार्किंग करू. बघा आता पुढचा भाग आहे आपला,
त्यामुळे आपल्याला छातीमध्ये लुझिंग ॲड करायचं आहे. तर किती 1.5 इंचाचं. तर आता छाती आहे 34, 34मध्ये अधिक 1.5 इंच करायचं. 34 अधिक 1.5 इंच आणि परत त्याला भागिले 4 करायचं. तर जेवढं उत्तर येते तर ते आपल्याला इथं मार्किंग करायचं आहे. तर बघा या ठिकाणी आलेलं आहे माझं 8.75च्या वर एक लाईन, म्हणजेच 9 इंचाला एक लाईन कमी. एवढं मार्किंग केलं आहे आणि तिथून पुढे 1.5 इंचाचं शिलाई मार्जिन. आता आपल्याला इथं मायनसचं मार्किंग करायचं आहे, शोल्डर मायनस. बघा हे पाठीमागचं झालं, पुढचं आपलं आलेलं आहे 1.5 इंच. शोल्डर मायनस आलेलं आहे 1.5 इंच. म्हणून मी काय केले, फुल शोल्डरमधून आता माझी फुल शोल्डर आहे 14.5. 14.5तनं 1.5 इंच कमी केलं, 13 आलं. 13चं अर्धं. बघा या ठिकाणी किती आलेलं आहे, 6.5 आलेलं आहे. तर 6.5 इंच मी क्रॉस लाईन आहेत तिथं मी 6.5 इंचावरती मार्किंग करते. आणि सेम तेवढंच मी खाली छातीच्या लाईनवरती पण मी इथं 6.5वरतीच मार्किंग करते. आणि ही 2 पॉईंट धरून आपल्याला एक लाईन ओढून घ्यायची. आता ही लाईन ओढल्याच्या नंतर आपल्याला इथं एक क्रॉस मार्क करायचं आहे. तर पुढच्या भागासाठी क्रॉस मार्किंग आपल्याला 6.75 एवढं करायचं आहे. तर आणि त्याच्यानंतर ही जी लाईन आहे ते त्याचा सेंटर काढायचा आहे. सेंटरपासून आतल्या साईडला आपल्याला 0.25 एवढं मार्किंग करायचं आहे. आणि आता आपल्याला हे सगळे पॉईंट पकडून आपल्याला शेप आखून घ्यायचा आहे. शेप आखून घेत असताना काळजी घ्यायची आहे की कुठेही आपला पॉईंट तयार झाला नाही पाहिजे. व्यवस्थित तुम्हाला फ्रेंच कर्व सेट करायचं आहे. सगळे पॉईंट मॅच झाले पाहिजेत. आणि मॅच केल्याच्या नंतर कुठेही आपला शेप जो आहे तर तो क्रॉस पॉइंटेड झाला नाही पाहिजे. एकदम शेप असा राऊंडमध्ये आला पाहिजे. तर अशा पद्धतीनं मी इथं राऊंड शेप देऊन घेतलेला आहे. आता आपण वरच्या साईडनं पूर्ण मायनस करून घेऊयात. बघा मायनस केलेलं इथं किती आलेलं आहे, अंतर माझं 1 इंच आलेलं आहे. तर मी सेम तेवढंच इथं पण करते. 1 इंचाला एक लाईन कमी एवढं आलेलं आहे. आणि आता मी इथं एक सरळ लाईन ओढून घेते. आता ही लाईन ओढल्याच्या नंतर आपल्याला ही जी क्रॉस लाईन आहे वरची, ही क्रॉस लाईन, तर त्याचा आपल्याला सेंटर काढायचं आहे. बघा मायनस केलेली शोल्डर तिथून आतल्या बाजूपासून जी क्रॉस लाईन आहे तिथं मोजायचं आहे. आणि त्या सेंटरपासून खाली असा टेप धरायचा आहे. अशा पद्धतीनं पूर्ण खालीपर्यंत. आता सगळ्यात आधी गळ्याचं मार्किंग करूयात. तर या ठिकाणी गळा आपण घेणार आहोत. बघा तुम्ही 6 इंच, 5.75, 5 इंच, 6 इंच, 7, तुमचा तुम्हाला जेवढा नेक डीप आवडतो तेवढं तुम्ही घेऊ शकता. त्याच्यानंतर शोल्डर ते अपेक्स आहे 9.5, म्हणून मी इथं 10 इंचावरती मार्किंग केले. आणि खाली उंची आहे 15.15, तर मी इथं 16.25वर मार्किंग केले. अशा पद्धतीनं गळा, शोल्डर ते अपेक्स आणि उंचीचं मार्किंग केलेलं आहे मी. तर बघा अशा पद्धतीने तिथं मी अशा लाईन पण ओढून घेतलेल्या आहेत. आता ही जी आपल्या गळ्याची लाईन आहे तर ती चेस्ट लाईनच्या वरती आहे, म्हणून आपल्याला वरच्या बाजूने मायनस करायची गरज नाही. पण जर तुमचा गळा डीप असेल, चेस्टपेक्षा पण खाली असेल, तर त्यावेळेस तुम्हाला वरून 0.25 असं मार्किंग करून एक लाईन ओढून घ्यावी लागेल. म्हणजेच आणखी जास्त तुम्हाला अर्धा इंच 0.25ची लाईन ओढून घ्यावी लागेल वरून. परंतु आपला गळा इथं कमी आहे म्हणून काही गरज नाही. तर आता आपण इथं 2.5 आहे शोल्डर, तर मी इथं 3.5 इंचावरती मार्किंग केले. आता बघा हे मार्किंग केलेलं आहे. त्याच्यानंतर इथं मी इथून खाली मी थोडंसं 0.25 खाली जाऊन एक क्रॉस लाईन ओढून घेते. अशा पद्धतीनं शोल्डरचं मार्किंग झालं आहे. आता आपण गळ्याचं मार्किंग बघूयात. तर इथं किती शिल्लक राहिले बघा, 3 इंच शिल्लक राहिले माझं. तर सेम तेवढंच मी तेवढं पण करू शकते किंवा त्यामध्ये थोडं कमी जास्ती पण करू शकते. तर ते जेवढं तुम्हाला पसरून आवडत असेल तर तुम्ही 0.25 बाहेर पण जाऊ शकता. मी इथं जेवढं आहे तेवढंच ठेवलं आहे. आणि मी इथं एक फ्रेंच कर्वच्या शेप ह्याच्यानी आकार देऊन घेत आहे. तर गोल असा आकार देऊन घेतलेला आहे मी. आता त्याच्यानंतर हे अशा पद्धतीनं झालेलं आहे गळ्याचं मार्किंग आपलं. आता त्याच्यानंतर आपल्याला इथं शोल्डर ते अपेक्सचं मार्किंग करायचं आहे, कारण खालच्या साईडला आपल्याला टक्स घ्यायचा आहे छातीचा. तर त्याच्यासाठी अपेक्स टू अपेक्स, बघा आपला अपेक्स टू अपेक्स आहे 7.5, तर त्याचं अर्धं केलं मी. तर किती आलं, 7.75 आलं. तर तेवढं मार्किंग मी इथं करते अपेक्स लाईनवरती. आणि आता त्याच्यातनं पण अर्धा इंच कमी करायचं आहे, म्हणजेच 3.25 तेवढं मार्किंग आपल्याला खालच्या बाजूला करायचं आहे, 3.25. आता तिथून पुढे बघा मार्किंग करायचं आहे आपल्याला छातीचा टक्सचं. तर ते आपल्याला ते टक्सचं मार्किंग करण्यासाठी आपल्याकडे सगळ्या 4 टक्स ब्लाऊजसाठी जेवढे आपल्याला टक्स घ्यायचे आहेत तर त्या सगळ्या टक्सचा एक चार्ट आहे. त्यामध्ये त्या चार्टमध्ये बघून तुम्हाला सगळे टक्स घ्यायचे आहेत. तर बघा आता सगळ्यात आधी आपण वेस्टचा डाट घेत आहोत. बघा तर या चार्टमध्ये 4ही टक्सचे मार्किंग दिलेलं आहे. त्यामध्ये तुम्हाला साईजनुसार बघायचं आहे. तर बघा सगळ्यात आधी इकडच्या साईडला तुम्हाला छाती दिलेली आहे,
इथं वेस्ट म्हणजेच कमरेवरचा टक्स, हे आर्म होल मोंड्याचा टक्स, हा सेंटरचा आणि हा साईडचा टक्स. तर अशा प्रकारचे हे सगळे चारही टक्स इथे दिलेले आहेत. आता आपल्याला छाती बघायची. 28 ते 35 असेल तर 2 इंच, त्याच्यानंतर 36 ते 44 असेल 2.5 आणि 45पेक्षा जास्त असेल तर 3. आता आपली चेस्ट आहे 34, म्हणून आपल्याला इथं 2 इंचचा टक्स घ्यावा लागेल. तर 34 साईज असल्यामुळं मी इथं 2 इंचावरती मार्किंग केले आणि इथं अशा प्रकारे ही लाईन ओढून घेत आहे आणि हा पण पॉईंट आपल्याला ह्या पॉईंटला जोडून घ्यायचा आहे. अशा पद्धतीनं आपण टक्स घेतलेला आहे. ह्याला आता आपण थोडासा शेप देऊन घेऊया. तर शेप देण्यासाठी जो बाहेरची लाईन आहे त्याचा सेंटर काढायचा, त्याचा पण परत आपल्याला सेंटर काढायचा आहे आणि वरचा पॉईंट आहे आणि ही सेंटर आहे, तर त्याचा पण आपल्याला सेंटर काढायचा आहे. आणि अशा पद्धतीनं सेंटर काढून झाल्यानंतर पहिला जो मार्किंग आहे खालच्या बाजूने, तिथं आपल्याला असा क्रॉस टेप धरून बाहेरच्या बाजूला अर्धा इंच, वरच्या पॉईंटला 0.25 आणि असे 2 मार्किंग करून आपल्याला हा खालचा पॉईंट खाली जोडायचा आहे. 0.25च्या पॉईंटला हा मार्किंग जोडायचं आहे आणि अशा पद्धतीने हे सगळे मार्किंग आपल्याला जोडून घ्यायचे आहेत आणि इथं थोडासा राऊंड शेप द्यायचा आहे. तर मी इथं सगळे मार्किंग जोडून घेतलेले आहेत. जर तुम्ही व्यवस्थित निरीक्षण केलं असेल तर तुमच्या लगेच लक्षात आलेलं असेल. तर ही लाईन किती आहे मोजायचं आहे आपल्याला. तर बघा ही लाईन आलेली आहे 6.25. तर सेम तेवढीच लाईन आपल्याला, तेवढंच मार्किंग ह्या लाईनवर पण करायचं आहे. म्हणजेच आकारानुसार आपल्याला हळूहळू टेप वळवायचं आहे. जिथं 6.25 आलं तिथं मी मार्किंग केलं आहे. आता खालच्या साईडला बघा आपलं 0.25च्या वर एक लाईन, म्हणजेच 1 2 3 लाईन एवढं अंतर शिल्लक राहिलं आहे. पण आता ते मार्किंग आपल्याला ह्या साईडला करायचं आहे. त्याच्या आधी आपल्याला कमरेचं मार्किंग करावं लागेल. तर कमरेचं मार्किंग करण्यासाठी कंबर भागिले 4 करायचं आहे. तुमची जेवढी कंबर आहे तर त्याचा तुम्हाला 4था भाग करायचा आहे. तुम्ही कॅल्क्युलेटरवर पण करू शकता. तर बघा या ठिकाणी माझा आलेला आहे 6.6 इंचाचं माझी कंबर आलेली आहे. तर मी इथं 6.5वरती मार्किंग केले. आता इथं टक्सा घेतला आहे आपण 2 इंचाचा, म्हणून तिथून पुढे मी 2 इंचावर मार्किंग केले. तिथून पुढे आपण त्याच्या पण पुढे आपल्याला 1.5 इंचावर मार्किंग करायचे, ते आपली शिलाई मार्जिन झाली. तर हे तीनही मार्किंग मी करून घेतलेले आहेत आणि आता आपण हे बाहेरचे जे 2 लाईन आहेत तर त्या जोडून घेऊयात. तर ही आपली फिटिंग लाईन झाली. तर अशा पद्धतीनं आपण खालच्या साईडला चेस्टचा म्हणजे कमरेचा जो टक्स आहे तर तो देऊन घेतलेला आहे. आता इथं आपलं अंतर किती राहिलं होतं बघा, 3 लाईन राहिलं होतं. 1 2 3. तर बघा तेवढंच मार्किंग आपल्याला ह्या लाईनवर पण करायचं आहे, 3 लाईन. आणि इथं पण मी 3 लाईन एवढंच मार्किंग करत आहे, म्हणजेच 0.25च्या वर एक लाईन. आता इकडं ह्या बाजूला पण आपल्याला तेवढंच मार्किंग करायचं आहे. बघा माझ्याकडून चुकून तिथं जास्त झालेलं आहे, पण मी नंतर ते दुरुस्त करणार आहे. कशा पद्धतीनं पुढे कळेलच तुम्हाला, परंतु त्यापर्यंत आपण ह्या सगळ्या लाईन अशा पद्धतीनं जोडून घेणार आहोत. ह्या साईडला पण ही अशी पट्टी मॅच झाली पाहिजे आणि ही लाईन तुम्हाला ओढून घ्यायची आहे अशा पद्धतीनं. आता बघा हे झाल्याच्या नंतर आपल्याला बघा हे जे मार्किंग आहे तर हे आपल्याला, हे माझं चुकीचं झालेलं आहे. इथं आपल्याला पॉईंट म्हणजे 3 लाईन एवढंच मार्किंग करायचं आहे. इथं पण जेवढं इथं आहे सेम तेवढंच इथं पण मार्किंग करायचं आहे. 1 2 3 बरोबर तेवढंच. आणि इथं पण आपल्याला हे खालच्या साईडला अशा पद्धतीनं लाईन ओढून घ्यायची आहे पूर्ण बाहेरपर्यंत. तर ही आपली फायनल लाईन आहे, ही चुकीची लाईन आहे. तर ती दुसरी लाईन तुम्हाला क्रॉस लाईन बघायची नाही आहे. अशा पद्धतीनं खालून आपलं एवढं सगळं मायनस झालेलं आहे आणि इकडं पण आपण एवढं मायनस केले. आता आपल्याला कुठला मोंड्याचा टक्स घ्यायचा आहे. तर मोंड्याचा टक्स घेण्यासाठी आपल्याला ही दुसरी लाईन बघावं लागेल. तर आता 34 छाती आहे, म्हणून आपल्याला या ठिकाणी 1.25चा टक्स घ्यावा लागेल मोंड्यामध्ये. तर 1.25 म्हणजेच बघा ही छातीची लाईन आहे. 1.25 आपल्याला तिथून वर मोजायचं आहे. तर मी 1.25च्या वर मार्किंग करणार. बघा 1.25वर टेप धरला आहे चेस्ट लाईनवरती आणि वरच्या साईडला मी इथं मार्किंग केली. आणि आता हा पॉईंट आपल्याला अपेक्स पॉईंटला जोडायचा आहे डायरेक्ट. आणि अपेक्स पॉईंटला जोडल्याच्या नंतर आपल्याला ह्या जो मार्किंग केले आता आपण तिथून वरच्या साईडला 1.25चा अर्ध किती होतं आहे, अर्धा इंचाच्या वर एक लाईन. आणि तेवढंच आपल्याला ह्या लाईनच्या इकडच्या साईडला पण अर्धा इंचाच्या वर एक लाईन एवढं मार्किंग केले. बघा 1.25चं अर्ध करायचं आहे. तुम्ही अशा पद्धतीनं असा टेप पण फोल्ड करून घेऊ शकता आणि जिथं फोल्ड झाला आहे तेवढं मार्किंग मी ह्या लाईनच्या वर केले आणि तेवढंच मार्किंग मी ह्या लाईनच्या खाली पण केले. दोन्ही बाजूला असं मी हाफ हाफ मार्किंग केले. दोन्ही सगळं मिळून आपलं 1.25 झालं पाहिजे. आता आपल्याला ह्या लाईनचा सेंटर काढायचं आहे. सेंटरच्या पुढी आपल्याला अर्ध्या इंचावर मार्किंग करायचं आहे. बघा हे अर्धा इंचाचं मार्किंग आहे सेंटरपासून आलं अपेक्स पॉईंटच्या साईडला.
अर्धा इंचावर मार्किंग केलेलं आहे मी. आणि आता आपल्याला हे जे बाहेरचे 2 मार्किंग आहेत तर हे आपल्याला पुढच्या पॉईंटला जोडून घ्यायचे आहेत. म्हणजे आपण आता अर्धा इंचावरती मार्किंग केलेलं आहे त्या पॉईंटला इथून दुसरं पण पॉईंट आपल्याला जोडायचं आणि थोडी लाईन बाहेरच्या साईडला जाऊ द्यायची. आता आपल्याला एक लाईन मोजून घ्यायची. ही किती आहे बघा, तर ही लाईन आहे 3.25. तर सेम तेवढीच लाईनवर ह्या पण लाईनवर मार्किंग करायचं आहे 3.25वर. आता हे मार्किंग आपल्याला आपण ही जी खाली लाईन ओढून घेतलेली आहे तर तिथं अशा पद्धतीनं पट्टी ठेवून घ्यायची आहे व्यवस्थित आणि एकदम चौकोनात अशी लाईन ओढून घ्यायची. पट्टी आपली खालच्या साईडला पण रेषेवरती अशी जुळली पाहिजे. आणि आता हा जो चौकोन नवीन तयार झाला आहे आणि बघा इथं ह्यावर चौकोनामध्ये मी असा छोटासा शेप आखून घेत आहे गोल, असं फ्रेंच कर्वचं छोटं टोक वापरून. तर हा आपला नवीन मोंड्याचा आकार झालेला आहे. तर इथं आर्म होलचा म्हणजेच मोंड्याचा टक्स पण कंप्लीट देऊन झालेला आहे आपला. आता आपल्याला सेंटरचा टक्स घ्यायचा आहे. सेंटरचा टक्स म्हणजेच आपण हुकपट्टी बटनपट्टी जिथं बसवतो तिथं टक्स घ्यायचा आहे ह्या लाईनवर. तर आता तो टक्स घेण्यासाठी पण आपण चार्ट बघूयात. बघा सेंटरचा जो टक्स आहे तर तो आपल्याला आपली छाती 34 आहे म्हणून आपल्याला 0.75चा टक्स घ्यावा लागेल. जास्त असेल तर तुम्हाला तुमच्या छातीनुसार चेक करायचं आहे. तुम्हाला 1 इंच 1.75च्या वर एक लाईन पण तुम्ही तुमच्या साईजनुसार वाढवू शकता. आता इथं आपल्याला 1.75 घ्यायचं आहे. तर ही जी लाईन आहे अपेक्स पॉईंटची बघा 1.75चं अर्ध किती होतं आहे, 1 2 3 लाईन होतात. 3 लाईनवर 3 लाईन खाली असं आपण दोन्ही बाजूला केलेलं आहे मार्किंग. हे सगळं मिळून मार्किंग आपलं 0.75 झालं पाहिजे. आता आपल्याला हे तुम्ही इथं छातीचा टक्स कितीचा घेतला आहे, 2 इंचाचा आपण घेतला आहे. 2 इंचाचा अर्ध किती होते, 1 इंच. आता हे 1 इंच आपल्याला अपेक्स पॉईंटपासून आतल्या बाजूला मार्किंग करायचं आहे. बघा मी अपेक्स पॉईंटपासून आतमध्ये 1 इंच मार्किंग करत आहे. आता हे जे 2 मार्किंग केलेले आहेत तिथं आपल्याला लाईन ओढून घ्यायची. तर अशा पद्धतीनं आपल्याला हा जो टक्स आहे तर हा टक्स पण आपल्याला जोडून घ्यायचा आहे. म्हणजेच आपला हा सेंटरचा जो टक्स आहे तो पण आपला कंप्लीट देऊन झालेला आहे. आता आपल्याला साईडचा टक्स घ्यायचा आहे. तर साईडचा टक्स बघा खाली मायनस केले, वरती पण मायनस झालेलं आहे आपलं. तर ह्या लाईनचा आपल्याला सेंटर घ्यायचं आहे. बघा आतल्या साईडचं मार्किंग धरत आहे मी, त्याचा सेंटर घेतलेला आहे. आणि आता हा सेंटरचं जे मार्किंग आहे तर ते आपल्याला अपेक्स पॉईंटला जोडायचं आहे. बघा साईडचा टक्सा जो आहे तो आपल्याला साईजनुसार अर्धा इंचाचा घ्यावा लागतो. तर अर्धा इंच म्हणजेच 0.25वर 0.25 खाली दोन्ही बाजूला मी इथं मार्किंग केलं आहे. सगळ्यात आधी मी मधलं जे मार्किंग आहे तर ते अपेक्स पॉईंटला जोडून घेते अशा पद्धतीनं पूर्ण फिटिंगच्या बाहेरपर्यंत. आणि त्या लाईनचा मी सेंटर करते. सेंटर काढल्यानंतर तिथून पुढे पण अर्धा इंचावर मार्किंग करायचं आहे आपल्याला. आणि हे जे पुढचं मार्किंग आहे तर ते मार्किंग आपल्याला हे दोन्ही पॉईंटला जोडून घ्यायचं आहे. आणि अशा पद्धतीनं इथला पण टक्स आपला देऊन झाला आहे. आता आपल्याला खालची लाईन चेक करायची आहे. बघा किती आली आहे, तर बघा 0.25चा फरक येतो आपला फक्त. तर 0.25 ते 1 लाईन एवढा फरक येऊ शकतो तुमचा बाहेरच्या साईडला. तेवढं मार्किंग करून ही लाईन वरच्या बाजूला जोडून घ्यायची अशा पद्धतीनं. तर हा पण टक्स आपला देऊन कंप्लीट झालेला आहे. आता आपण क्रॉस पट्टीचं मार्किंग करणार आहोत. तर बघा इथंपर्यंतचं सगळं मार्किंग आपण 4 टक्स ब्लाऊजमध्ये मागचा जो 4 टक्स ब्लाऊज शिकला होता तर त्यामध्ये एकदम डिटेलमध्ये दोन्ही पार्ट आपण सेपरेट शिकलो होतो. परंतु आता आपल्याला ह्यात नवीन काय ॲड करायचं आहे तर क्रॉस पट्टी ॲड करायची आहे. तर क्रॉस पट्टीचं मार्किंग करण्यासाठी शोल्डरचा सेंटर काढला आहे, तिथं टेप ठेवायचा आहे सरळ. आणि बघा शोल्डर ते लोअर चेस्ट बघायचे तुम्हाला किती आहे. तर या ठिकाणी शोल्डर ते लोअर चेस्ट आहे आपलं 12.75. त्यामध्ये अर्धा इंच वाढवल्यानंतर 13.25वर मी इथं मार्किंग केले. आता त्याच्यानंतर खाली चेक करायचं आहे किती अंतर शिल्लक राहिले तर 3 इंच राहिले. आता ही जी क्रॉस लाईन आहे तर तिथून वर आपल्याला पूर्ण सगळीकडे 3 इंचावरती मार्किंग करायचं आहे. बघा मी पूर्ण लाईनला 3 इंचावरती मी असं मार्किंग करून घेत आहे पूर्ण. सेम तसंच आपल्याला पुढच्या साईडला पण खालून आपल्याला 3 इंचावरती असा टेप धरायचा आहे असं आणि 3 इंचावरती मार्किंग करत जायचं आहे. खालची जी आपली लाईन आपण मायनस केलेली लाईन आहे ते वरच्या लाईनपासून मोजायला सुरू करायचं आहे. आणि सगळीकडे मी 3 इंचावरती मार्किंग केलेलं आहे. आता आपल्याला हे जे पॉईंट आपण आखून घेतलेले आहे डॉट तर त्याला आपण जोडून घेऊयात. तर अशा पद्धतीनं मी इथं जोडून घेतलेलं आहे. आणि बघा क्रॉस पट्टीला समोरच्या साईडला थोडासा असा क्रॉस शेप असतो
तर तो शेप देण्यासाठी मी इथं पुढच्या बाजूला 1 इंच ते 0.75 जाऊ शकतो आपण वरती. तर 0.75 पण तुम्ही जाऊ शकता किंवा तुम्ही 1 इंच पण जाऊ शकता. जर तुम्हाला जास्त टोक आवडत असेल तर तुम्ही 1 पण करू शकता. मी इथं 0.75 केलेलं आहे. आणि आता आपण फ्रेंच कर्वच्या साह्याने इथं आपण शेप देऊन घेऊयात. अशा पद्धतीनं मी इथं क्रॉसपट्टीचा आकार देऊन घेतलेला आहे. आता आपण ह्या पार्टाचं संपूर्ण कटिंग करून घेऊयात. बघा ह्या ब्लाऊजचं पूर्ण फोरटक्स ब्लाऊजचं पण मार्किंग आपण सविस्तर मागे पण एकदा शिकलेलो आहोत. पूर्ण ब्लाऊज मास्टर क्लासची जी आपली सिरीज चालू होती त्यामध्ये ह्यामध्ये आपण फक्त क्रॉसपट्टी ॲड केलेली आहे. आणि जर तुम्ही ह्या ब्लाऊजचं मार्किंग केलेलं असेल आपला व्हिडिओ बघत बघत आणि जर तुम्हाला कॉन्फिडन्स नसेल की माझं बरोबर आले की नाही, तर तुम्ही त्याचा फोटो काढून मला तुम्ही नंबरवरती पाठवू शकता. व्हॉट्सअप नंबर मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. तर बघा आपण हा जो साईडचा जो टक्स आहे तर त्याला आपण असं इथल्या इथं मायनस करायचं आहे. त्याला कट नाही करायचं. तिथं तुम्ही एक टाचणी लावून घेऊ शकता तात्पुरती. आणि इथून खाली आपल्याला एक लाईन एवढंच मार्किंग करायचं आहे. टेपवरचं छोटं एक लाईन आणि तेवढं मार्किंग करून तिथं आपल्याला अशा पद्धतीनं असा हा पार्ट जो आहे तर तो मॅच करायचा आहे. आणि जसा आकार जाते तसा आखून घ्यायचा आहे. बघा ही साईड फिटिंग पण आपल्याला परफेक्ट मॅच करायची आहे जशाला तशी. तुम्ही तिथं टाचणी लावून घेऊ शकता. मी तिथल्या तिथं बोटाने पकडले, परंतु तुम्हाला टाचणी लावून घ्यायची आहे. कट नाही करायचं. आणि खालच्या बाजूला पण जसा शेप जात आहे तसा शेप मी डॉट डॉट असा आखून घेतलेला आहे जशाला तसा. आता आपण हा साईडला पार्ट घेऊयात आणि हे जे मार्किंग केलेलं आहे आपलं तर तिथं आपण अशा पद्धतीनं एक लाईन ओढून घेऊयात क्रॉस आणि हा मुंड्याचा शेप त्याला जॉईंट करायचा आहे अशा पद्धतीनं. आता ह्या साईडला आपल्याला खालून बघायचं अंतर किती शिल्लक राहिले तर माझं 1 इंच राहिले. तर सेम तेवढंच मी ह्या बाजूला पण करणार आहे आणि एक सरळ लाईन ओढून घेणार आहे आणि इथं क्रॉस असं. तर अशा पद्धतीनं पाठीमागच्या भागाचं इथं खालून मार्किंग झालं आहे. आता आपल्याला गळ्याचं मार्किंग करायचं आहे. तर बघा पाठीमागची जी पट्टी आहे तर ती मला 4 इंचाची ठेवायची आहे म्हणून मी इथं 5 इंचावरती मार्किंग केले खालून. आता ही जी मार्किंग केले तर मी जी आपल्या जो ब्लाऊजचा गळा झाल्यानंतर गळा आणि उंची याच्यामध्ये जी खालची पाठीमागची जी पट्टी शिल्लक राहते बेल्ट तर तो मोजायचा आहे तुम्हाला कस्टमरचा किती आहे, तुम्हाला किती आवडतो तो. आणि त्यामध्ये 1 इंच वाढवून मग तुम्हाला इथं मार्किंग करायचं आहे आणि एक लाईन ओढून घ्यायची. आता वरती शोल्डरचं मार्किंग करून झालं होतं आपलं. वरती जेवढा गळा रुंदी आहे तेवढीच आपल्याला खाली पण गळा रुंदी टाकायची किंवा त्याच्यापेक्षा थोडंसं तुम्ही बाहेर पण जाऊ शकता पसरून आवडत असेल तर. आणि इथं मी गोल राऊंड पण आखून घेतलेला आहे गळ्याचा. आणि आता त्याच्यानंतर हा पूर्ण पाठीमागचा जो गळ्याचा आकार आहे तर तो आपण व्यवस्थित कटिंग करून घेऊयात. अशा पद्धतीनं आपण हे संपूर्ण कटिंग जे आहे तर ते रेडी केलेलं आहे. आता ह्याला आपल्याला पुढच्या साईडचं जे आहे तर ती क्रॉसपट्टी कट करायची आहे पुढच्या पार्टची. तर पुढच्या पार्टची जी क्रॉसपट्टी आहे आणि हे सगळे टक्स आहेत तर हे सगळं आपण कटिंग करून घेऊयात. सगळ्यात आधी मी इथं क्रॉसपट्टी कट करत आहे. आता ही जी क्रॉसपट्टी आहे तर ती कट करून झाल्याच्या नंतर आपल्याला हे सगळे टक्स कट करायचे आहेत. आता हे जॉईंट करण्यासाठी आपल्याला इथं पण मार्जिन वाढवावं लागेल, इथं पण. बघा मी जिथं जिथं स्टार करत आहे तिथं पण तुम्हाला पण स्टार करून घ्यायचे कारण तिथं आपल्याला नंतर कपड्यावरती किंवा फिक्स पेपरवरती मार्जिन वाढवून घ्यायचे. तेव्हा आपल्या लक्षात राहावं म्हणून इथं मी जिथं जिथं स्टार केले तिथं तिथं तुम्हाला स्टार करून घ्यायचं आहे. ह्या साईडला आपल्याला हुकासाठी मार्जिन वाढवायचं आहे, हुकपट्टी बटनपट्टीसाठी अर्धा इंच. आता हे सगळीकडे मी असे स्टार करून घेतले, तुम्ही पण करून घ्यायचं आहे. आता आपण ही जी खालची क्रॉसपट्टी आहे तर ती आपल्याला वाढवून घ्यायची आहे. तर ती मी एका सेपरेट कागदावरती वाढवून घेणार आहे. पण त्याच्या पण आधी हा जो टक्स आहे तर तो मी कट करून घेते. आता हा टक्स कट करून झाला. आता हे 2 पार्ट आपले कुठेही जाऊ नयेत म्हणून आपण सगळ्यात आधी ह्याला इथं एक टेप लावून चिकटवून घेऊयात, म्हणजे जेणेकरून हा पार्ट आपला हलला जाणार नाही आणि ह्याचं मार्किंग करायला आपल्याला सोपं जावं म्हणून. आता आपण हा एक्स्ट्रा पेपरवरती याचं मार्किंग करून घेऊयात, म्हणजेच मार्जिन वाढवून घेऊयात आपण. तर मी इथे एक्स्ट्रा पेपर घेतला आहे. तर बघा ह्या बाजूला सगळ्यात आधी एका बाजूला अर्धा इंचावरती मार्किंग करून घ्यायचे. तर मी इथं अर्धा इंच अंतर सोडून एक लाईन ओढून घेतली, बरोबर अर्धा इंचावरती लाईन ओढून घेतली. आता ही लाईन ओढल्यानंतर आपल्याला ही लाईन क्रॉसपट्टी आपल्याला अशा प्रकारे जॉईंट करायची आहे. आणि थोडी क्रॉस जाते तर ती जाऊ द्यायची आहे क्रॉस गेलेली, परंतु तुम्हाला बरोबर अर्धा इंच जॉईंट करायचं आहे. तर आणि असं झाल्यानंतर खालच्या साईडला पण एक पूर्ण लाईन ओढून घ्यायची आहे. बघा अशा प्रकारे तुम्ही टाचणी पण लावून घेऊ शकता. आणि बघा वरच्या बाजूने सगळीकडून मी अर्धा इंचावरती जिथं स्टार केले तिथं मी अर्धा इंच शिलाई मार्जिन वाढवून घेते.
आणि ते मी जोडून घेत आहे शेपमध्ये. बघा इथं थोडासा राऊंड शेप आहे, तर तिथं तुम्हाला हातानेच आकार द्यायचा आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, ही जी वरचं टक्स आहे तर तो मी इथं कट करत आहे. आता तुम्हाला इथं व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. बघा आतलं मार्किंग घेत आहे मी, अर्धा इंच वर मार्जिन जे वाढवलेलं आहे ते नाही, तुम्हाला क्रॉसपट्टीवरचं आतल्या साईडचं मार्किंगवर चेक करायचं आहे आणि एक पॉईंट टाकायचं आहे. बघा कशा पद्धतीनं हा जो पुढचा राऊंड शेप आहे तर सगळ्यात आधी तो मॅच करून मी तिथे एक मार्किंग केले, तिथून पुढे हा पुढचा पार्ट मी मार्किंग करते. तर बघा पूर्ण आपला थोडंसं बाहेर आलेलं आहे अशा पद्धतीनं, अर्धा इंच बाहेरच्या साईडला मार्किंग गेले. तर मी तिथं मार्किंग करून घेतलं आहे. आता आपल्याला खालच्या बाजूला आपल्याला कंबर भागिले 4 करायचं आहे. जेवढी कंबर आहे कंबर भागिले 4 करायचं आहे. जेवढं उत्तर येतं आहे तेवढं आपल्याला इथं खालच्या लाईनवरती मार्किंग करायचं आहे. बघा तिथून पुढे 1.5 इंचचं शिलाई मार्जिन. बघा थोडंसं 0.25 एवढंच बाहेर मार्किंग झालं आहे. तर हे दोन्ही पॉईंट आपल्याला असे जोडून घ्यायचे आहेत. तर हे जोडून झालेले आहेत. आता आपण हा पार्ट साईडला काढून घेऊ शकतो. तर ही क्रॉसपट्टीचं मार्किंग आपलं आखून झालेलं आहे. आता आपण कटिंग पण करणार आहोत, पण कटिंग करत असताना तुम्हाला बघायचे व्यवस्थित बघायचे कशा पद्धतीनं केलेलं आहे मी. ह्या पुढचं जे मार्किंग आहे अर्धा इंचाचं ते हुकपट्टीसाठी आहे. तर अशा पद्धतीनं आपण हे पार्ट तयार कटिंग करून झालेले आहेत. तुम्ही अशा पद्धतीनं मार्किंग करून घेऊ शकता. आता हे जे सगळे पॅटर्न आहेत तर ते कपड्यावरती टाकून त्याचं कटिंग कसं करायचं, स्टिचिंग कसं करायचं ह्याच्यावरती अगोदर पण आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे. परंतु ह्या ब्लाऊजचं पण स्टिचिंग कटिंग आपण शिकणार आहोत, तेही अस्तर लावून. आणि ह्याचं कटिंग कसं करायचं कपड्यावरती ते पण आपण बघणार आहोत. आता बघा हा जो मेन पार्ट आहे तर तो मी डायरेक्ट मेन पेपरवरतीच अंथरला आहे आणि जिथं स्टार केलं होतं त्या सगळ्या बाजूने मी अर्धा इंच मार्जिन वाढवून घेतले. आणि आता मी व्यवस्थित असं फायनल पेपरवरती मी ही बाकीचे सगळे पार्ट जे आहेत जशाला तसे कट केलेले आहेत. आणि फक्त जो मेन पार्ट होता त्याला मार्जिन राहिलं होतं वाढवायचं, ते मी वाढवून घेतलेलं आहे. तर सेम ह्याच पद्धतीनं मी बाकीचे सगळे पण पेपर पॅटर्न जे आहेत ते रेडी करत असते. ह्या पॅटर्नवरून आपले ब्लाऊज जे आहेत ते एकदम परफेक्ट बसतात. आणि तुमच्या साईजनुसार तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही यामध्ये उंचीमध्ये कमी जास्ती पण तुम्ही करू शकता. खालून क्रॉसपट्टीमधून पाठीमागच्या भागात थोडीशी उंची वाढवू शकता. गळ्याची उंची पण तुम्ही कमी जास्ती करू शकता, आकार बदलू शकता त्याचे. तर ह्याच्यावरती पण आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे पॅटर्नवरती पण. आणि आपल्याकडे हे सगळे पेपर पॅटर्न अवेलेबल आहेत सगळ्या साईजमध्ये, जेणेकरून जर तुम्हाला तुमच्यावरती विश्वास नसेल की तुमचं मार्किंग बरोबर आलेलं आहे की नाही, तर अगदी स्वस्त दरामध्ये आपण हे पेपर पॅटर्न विकतो. तर तुम्ही कुठूनही हे ऑर्डर करू शकता आणि एकदम चांगल्या क्वालिटीचे पेपर क्वालिटी तुम्हाला मिळणार आहे. एकदम 100% वॉटरप्रूफ पेपर आहे हा, वर्षानुवर्ष टिकला जातो. तर आणि फिटिंगमध्ये पण हे सगळे पेपर पॅटर्न जे आहेत तर ते खूप छान बसतात. जशा पद्धतीचा आपल्याकडे मागणी आहे तर त्या पद्धतीचा लोकांच्या आवडीचा विचार करून हे पेपर पॅटर्न बनवलेले आहेत. त्यामुळे एकदा ट्राय करू शकता तुम्ही पेपर पॅटर्न मागून. आणि मागवण्यासाठी तुम्हाला खालच्या बाजूला डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिला आहे, त्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करू शकता.